नमस्कार. मी स्वाती वैद्य. तुकडा तुकडा चंद्र या कथासंग्रहातील माझी एक स्वलिखित कथा मी इथे वाचणार आहे. कथेचं नाव आहे रीतीभाती. रस्तोरस्ती घंटांचा आवाज येऊ लागला. आरतीचे टाळांचे स्वर कानी पडू लागले. तशी जाई कासावीस झाली. ही वेळ तर रांगोळ्या आटोपून ती फुलांच्या गालिच्यात रमलेली असायची. मनासारखी रांगोळी घातल्याशिवाय तिला चैन पडायचे नाही. अगदी शोधून शोधून ठरवलेली सुरेख रांगोळी, त्याची नक्षी, ती कोणी न्याहाळली तर कोण कौतुक वाटायचे. कधीतरी आईंनी सांगितलेलं होतं, या दिवसात तिन्ही सांजेला पाण्यात हळदी कुंकू घालून सडा घालायचा. मग गौरी घरीच नक्की येतात. त्यांच्या सासूबाईंनी सांगितलेले त्यांनी पुढे पोचवले. आता तशा त्यांच्या घरात कधी गौरी नव्हत्या, पण तरीही जाई दरवर्षी सडा टाकायची. वाट पाहायची अवचित सवाष्ण येते का. अगदी नेमाने दरवर्षी चालणाऱ्या या गोष्टी. आपल्या स्वागताची रांगोळी वळवेल त्यांना या घरी, तिला वेडी आशा असायची. कधी कधी कुणी सवाष्ण यायचीही. त्यावेळी मग हिला सगळे सार्थकच वाटायचे. आज मात्र काहीही केले नव्हते. ना रांगोळी, ना फुले, ना गालिचा, कुठलाच पसारा नव्हता. कसलीच गडबड नव्हती. सगळ्या घराला वेढलेली जीवघेणी शांतता. शेजारच्या घरी उभ्या गौरी होत्या आणि तिथला खिडकीतून कानोसा घेणारी जाई. या घरात यावेळी काम आटोपले की ती सुलभा वहिनींकडे पळायची. सुलभा वहिनींच्या गौरी हिच्याशिवाय कधी बसायच्याच नाहीत. आज तर फार फार अस्वस्थ वाटत होते. थोडी थोडकी नव्हे, चांगली 30 वर्ष या घरात माप ओलांडून तशी तीच कुळाचार करायची. घरातली एकुलती एक सवाष्ण. सगळ्या गोष्टींचा मान तिचाच. केवढा थाट असायचा. त्यावेळी सजून धजून ती हौसेने घरभर वावरायची. काही कारणांमुळे लग्न न झालेल्या तिच्या घरातल्या प्रौढ स्त्रिया हे सारे कौतुक डोळा भरून बघायच्या. वास्तविक सणांची सगळी पूर्वतयारी गेली अनेक वर्ष त्याच सगळ्या करत होत्या. अगदी शिस्तशीर करत होत्या. पण मानमाईक म्हणून पुढे होताना हिने त्यांचा कधी विचारच केला नाही. कधी डोक्यातसुद्धा आले नाही. आज मात्र सगळेच हरवले होते. आता आपणही यांच्याच रांगेत. जाई, जरा तोंडावर हात फिरव. किती वेळ अशी उदास बसणार आहेस. न राहून शेवटी मोठी आत्ती बोललीच. जाईचे कड अजूनच वरवर येऊ लागले. अगं, तू इतके दिवस केली ना सेवा, तितकीच नशिबात होती. मग आता दुःख करायचे नाही. आत्तींचे तेच तेच बोलणे ऐकायला नको म्हणून ती जागेवरून उठली. हात चेहऱ्यावरून नकळत फिरला. या घरात तसा दुसरा कोणी पुरुष नव्हताच. सगळेच स्त्रीराज्य. त्यात आपल्याही पोटी एकच मुलगी. तिचे लग्न झाले की तसाही कुळाचार थांबणारच होता. तिचा नवरा राहिला असता तरीही कधीतरी हे होणारच होते. लेक दुसऱ्या घरी तर गेलीच असती, त्याला इलाज नव्हता. पण प्रारब्ध म्हणतात ते हेच तिच्या मनात आले. मन अजूनही डावीकडच्या घरातून येणाऱ्या आवाजाचा कानोसा घेत होते. घंटीचा आवाज आला. गौरी बसल्या वाटतं. तिने सुस्कारा सोडला. सुलभा वहिनींनी आज आवाज दिला नव्हता. तशी अपेक्षाही नव्हतीच. पण गेल्या कित्येक वर्षात त्यांच्या गौरी हिच्याशिवाय साडी नेसल्या नव्हत्या. काहीही लागले की तिला सतत आवाज देणाऱ्या वहिनी, खरं तर त्यांनाही तिची मनापासून फार फार आठवण येत होती. पियू, बोलू का ग जाईला? मलाच बरं वाटत नाही आहे. नको गाई, तिला अधिक वाईट वाटेल. पुन्हा तुझाही मूड जाईल. जरा वेळ जाऊ दे. आणि मी बोलावली आहे ना, ती बाई येईल इतक्यातच. तिला ॲडव्हान्स दिला आहे आपण साड्या नेसवण्याचा. 4 दिवसापूर्वी गौरींच्या साड्या आणल्या तेव्हा वहिनींना मोठा प्रश्न पडला होता. यावेळी साडी कोण नेसवणार? जाईचं चालणार नाही, ती कशी येईल? शिवाय दुःखही तसे ताजेच. पण फेसबुकवर कोणी बाई बुकिंग घेत होती गौरींच्या साड्या नेसवण्याचं काम. हे काम कुणी पैसे देऊन
कधी करेल असं वाटलं होतं. पियूने मग तिलाच ठरवले आणि आईचा प्रश्न मिटवला. गौरीला साडी नेसवण्याचेही कोणी कॉन्ट्रॅक्ट घेईल? कधी स्वप्नात वाटलं तरी होते का? कालाय तस्मै नमः. आपली चुटपुट लफवत सुलभाबाईंनी आतबाहेर करत होत्या. दरवेळी हौसेने जाई सजावट फुलोरा अधिकाधिक कामं आटपायची. केवढा आधार वाटायचा. जाईशिवाय पान हलत नसे. आज मात्र अगदी हात मोडल्यासारखं झालं. साड्या नेसवण्यासाठी बाहेरची बाई बोलवावी लागली. अतिच झालं. मुखवटे केव्हाच वाजत गाजत घरात आणले होते. आज सजावट पावलं रांगोळ्या सगळं पियूनी काढलं होतं. चला निदान पोरीचा कामाला हात तरी लागला. त्याचा आनंद मानावा का जाई नसल्याने नाराज व्हावं त्यांना काही सुचतच नव्हते. आता राहिली होती ती साडीच. काल त्या कॉन्ट्रॅक्टवालीने फोन करून विचारले होते, आदल्या दिवशी येऊन तयार करून गेलं तर चालेल का हो काकू? यावर मात्र त्यांनी ठाम नाही म्हटले. तुम्ही उद्या दुपारी 3 वाजता या. आवाहन 4च्या आत करायचं आहे. ठरल्या वेळेला बाई वेळेवर आली. पण निदान काठापदराची साडी तिच्या अंगावर असावी अशी अपेक्षा असलेल्या बहिणींना ती सलवार सूटमधली मुलगी बघून जरा धक्काच बसला. काकू फटाफट साड्या द्या, मला अजून 5 घरी जायचं आहे. काल 10 ठिकाणची तयारी करून आली आहे मी. अगं हो आणते, निदान पायावर पाणी तरी घेशील? हो बाई तुम्ही म्हणाल तसं करते काकू. ती नाही म्हणाली नाही नशीबच म्हणायचं. सुलभाबाईंनी साड्या आणल्या. तिने अवघ्या 15-20 मिनिटात त्या दोघींना एकटीनेच नेसवल्या. पण खरंच व्यावसायिक कौशल्य होते. दरवर्षी जाई आणि त्यांचा तासभर तरी साड्या नेसवण्यात जायचा. ही ज्येष्ठा की नाही लवकर घडी मोडत नाही. बघ कनिष्ठ तयार देखील झाली. जाई वहिनी आज मान आहे हो तिचा, तुम्ही जरा इथे पकडता का? मी जरा निर्या खोसते. असे दरवेळचे संवाद नाहीत का दोघींची झटापट नाही का घामाघूम होणे नाही. वहिनींना आपल्या दरवर्षीचा कुळाचार झालाच नाही असं वाटलं. अगदी सुटल्यासारखं आत तुटल्यासारखं झालं. दोघींच्याही साड्या दागदागिने घालून झाले. चारी बाजूनी इकडून तिकडून पाहून झाले. आता गौरी आवाहन. पलीकडच्या खिडकीत उभी असलेली जाई त्यांना न बघताही जाणवत होती. इतक्या वर्षांची त्यांची सखी. त्यांनी गौरींना हळदी कुंकू वाहिले. मनोभावे नमस्कार केला. माझ्या लेकींनो दरवर्षीप्रमाणे सगळं करून घ्या. गोड मानून घ्या. चूकभूल क्षमा करा. पण आता मात्र माझ्या बाजूच्या लेकीला बोलवते. माझ्याशिवाय कोण तिचं माहेरपण करेल बरं? चालेल ना गं तुम्हाला? भरल्या डोळ्यांनी त्यांनी हात जोडले आणि त्यांना जाणवले की त्या दोघीही मंद स्मितांनी होच म्हणतात आहेत. दादांनी पूजा सुरू केली. अगं आरती करायची का? थांबा हो फक्त 2 मिनटं थांबा. वहिनी तशाच गडबडीत मागच्या दाराशी आल्या. जाई ए जाई आरतीची वेळ झाली. गौरी विचारतात आहे जाई कुठे आहे म्हणून. ये बरं लगेच. असशील तशीच ये. दादा आरतीसाठी थांबले आहेत. सुलभाबाईंनी आवाज दिला मात्र जाई कसनुशी झाली. खरं तर मनाने तीही त्यांच्यासोबत होती. अशावेळी आपण जावे की नाही संभ्रम होता. पण आरती आपल्यासाठी थांबली. उगाच बोल नको बाई. देवाधर्माच्या गोष्टी रीतसरच व्हाव्यात. येते हो वहिनी आलेच. समोर दिसली तशी साडी अंगाला गुंडाळून लेक माहेरी निघाली. तिने अगदी अंगभर पदर घेतला. जणू काही तो ओकाबळा झाकायचाच होता तिला. गौरीसाठी दारात घातलेल्या रांगोळ्या फुलांच्या पाकळ्यांवरून चालताना तिचे मन थोडेसे भेदरले. पण सुलभाबाईंनीच समोर आल्या. आली माझी बाय त्यांनी जवळ घेतले. उरभेट घेताना मनातले सारे किलमिश गळून पडले. जाई आता तू पण 3 दिवस इथेच पाहुणे बरं. किती सांभाळता मला, अगदी आईपेक्षाही जास्त हो काकू. गदगदून ती त्यांना अधिकच बिलगली. अजिबात पाणी काढायचं नाही आता. आरतीची वेळ आहे. कोरम पूर्ण झाला होता. जाई हळूच गौराईंकडे बघत होती. त्याही तिच्याकडे अगदी प्रेमळ आश्वासक नजरेने बघत होत्या. तिची कित्येक वर्षांची सेवा अशी कशी विसरतील त्या?
शेवटी भाव तसा देव हेच खरे. तिने अगदी श्रद्धेने हात जोडले. आरती म्हणताना तर तिची अगदी तंद्रीच लागली. त्या भक्तिमय वातावरणात गेल्या काही दिवसांच्या चिंता, दुःख कुठल्या कुठे पळून गेले. सोनपावली आलेल्या गौराई सगळ्यांनाच भरभरून आशीर्वाद देत होत्या. त्यांचे साजिरे सोज्वळ रूप मनाला भुरळ घालत होते. अगदी नजर हटत नव्हती असे तेज झळकत होते. प्रसन्न वदने प्रसन्न होसी निजदासा, क्लेशापासून सोडी तोडी भवपाशा, अंबे तुझ वाचून कोण पुरविला आशा, असे म्हणताना जाईचा कंठ दाटून आला. तुझी प्रत्यक्ष सेवा मनापासून केली, पुरेपूर केली ग. आता काही इच्छा नाही. देहांते तुझे सानिध्य दे, मनोभावे प्रार्थना घडू दे, इतकेच फक्त मागणे आहे. मंत्रपुष्पांजली आटोपली. भाजी भाकरीचा नैवेद्य झाला. आता आपण आपल्या घरी निघावे. जाई उठली. कुठे निघालीस जाई? पूजा झाली ना, आता घरी जाते. अगं, माहेरी आलीस ना, चल बस आता जेवायला. तुझ्याशिवाय आम्हालाही घास गोड लागणार नाही. चल बस इथे पाटावर. बहिणींनी तिला पाटावर बसवले. आपल्याबरोबर तिला बसवून त्या आग्रहाने वाढू लागल्या आणि त्या नुसत्या आपुलकीच्या शब्दांनीच तिचे पोट गच्च भरले. न जेवताही तृप्तीचा ढेकर आला. तिने गौरींकडे पाहिले, हात जोडले. ज्येष्ठा कनिष्ठा बघत होत्या. त्यांची स्निग्ध नजर तिची चुळबुळ आणि बहिणींचे आतिथ्य टिपतच होती. या घरातली समृद्धी अशीच उदंड राहो. त्यांनी भरभरून बहिणींना आशीर्वाद दिला. धन्यवाद.